नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आजची आपली रेसिपी आहे चुटचुट, जे प्रवासात नेण्यासाठी आपल्याला खूप चांगलं आहे आणि फायदेशीर पण आहे आणि 4 दिवस ते टिकतं बघा। तर कसं करायचं आणि साहित्य काय काय लागणार आहे, अगदी कमी साहित्यामध्ये ते होणार आहे बघा। तर काय काय लागते ते आपण बघूया। तर इथं बघा आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे। 2 कांदे चिरून घेतलेत बारीक, आणि ही लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे, कारण माझ्याकडे वल्ला लसूण होता म्हणून त्याची पेस्ट करून घेतली। तुमच्याकडे लसूण असला वल्ला नसला तर तुम्ही 5-6 पाकळ्या लसणाच्या घेऊ शकताय। आणि ही लसूण कोथिंबीर आणि जिरं बारीक केलेलं आहे। तर हे लाल तिखट आहे माझं जे वापरते ते 1 चमचाभर आहे, चवीनुसार मीठ, कढीपत्ता आणि शेंगदाण्याचं कूट 1 पळी भरून आहे, आपली कालवणाची असते ती, किंवा तुम्ही जास्त पण घेऊ शकता। ही तेल एक आपल्याला 2 चमचे लागणार आहे, आणि फोडणीसाठी जिरं, मोहरी, थोडीशी हळद। तर करूया बघा चालू। तर इथं कढई तापली आपली। तर तिथं तेल मोठं 2 चमचे घातलेत मी। तर ह्याच्यामध्ये मोहरी घालूया, 1 चमचाभर मोहरी घातल्या, 1 चमचाभर जिरं, कढीपत्त्याची पानं 5-6, आणि आता यात कांदा भाजून घेऊया। कांदा चांगला लालसर रंगापर्यंत भाजायचा। तर इथं कांदा चांगला आपला लाल भाजून झालाय बघा। आणि आता थोडीशी हळद घालायची, अर्धाभर चमचा होईल एवढी। आणि नंतर हे आपण कोथिंबीर आणि लसूण बारीक केलेत ना, ते घालायचं। तर ह्याच्यात बघा मी वल्ला लसूण होतं म्हणून पातीचा लसूण घातला, तुम्ही 5-6 पाकळ्या लसणाचे घालू शकता। चांगलं तेल सुटेपर्यंत भाजलं याला। आणि आता हे सगळं साहित्य एकत्र करतो, शेंगदाण्याचं कूट, चटणी आणि मीठ आणि तुमच्या चवीनुसार घ्या। तर हे मध्यम गॅसवर चांगलं भाजायचं हे। आणि आता ह्यात कपभरच फक्त पाणी ओतायचं, जास्त नाही आपल्याला ओतायचं। तर बघा इथं हे ताटू ही करून घेतलं, खूप बरंच आहे पाणी, जास्त नाही। हे चांगलं आता शिजून द्यायचं। शेंगदाण्याचं कूट तुम्ही मोठं सुद्धा शिवू शकता। तर बघा हे असं चटचट शिजत असते, त्यामुळे ह्याला चुटचुट म्हटलं जातं। आता ह्यातलं पाणी पूर्ण आटून द्यायचं आहे बघा, हे पूर्णपणे कोरडं फडफडीत करायचं। आणि नॉर्मल असं पाहिजे असलं तरी सुद्धा तुम्ही ठेवू शकता। प्रवासात न्यायचं असलं का पूर्ण पाणी यातलं आटून द्यायचं, तर एकदम 4 दिवस हे राहू शकते बघा।